मान्सून उलटा फिरला। देशात मान्सूनचा प्रवेश उशिरा होणार, चिंता वाढवणारा हवामान विभागाचा ताजा अंदाज समोर आलाय। मान्सून अंदमानात दाखल झाला होता, पण तेवढ्यात सुपर एल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला। आधीचे सगळे अंदाज चुकले। आधी ज्या तारखा सांगितल्या होत्या त्या तारखा खोट्या निघाल्या। कालपर्यंत बातमी आली होती की मान्सून लवकर येतोय, पण अचानक प्रशांत महासागरात एक अशी घटना घडली की जिचा फटका संपूर्ण जगाला बसतोच, पण त्यासोबत देशामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आणि ज्याचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राला बसणार। तब्बल 21 जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा दुष्काळ पडणार। एक अतिशय चिंताजनक बातमी समोर आली जेव्हा हवामान विभागाने आत्ताच एक ताजा अंदाज जाहीर केला। कारण की आधी सांगितलंय की मान्सून लवकर येतोय, लोक खुश झाले होते, पण वातावरण कधी बदलेल याचा अंदाज नसतो आणि अचानक ज्याची भीती होती तेच झालं। जो सुपर एल निनो जुलैमध्ये ऑगस्टमध्ये सक्रिय होणार होता तो आत्ता सक्रिय झाल्याने मान्सून उलट फिरलाय। खरं तर 4 वर्षापूर्वी साधा कमी तीव्रतेचा एल निनो आला होता, पण यावेळेस साधा सुद्धा नाही तर सुपर एल निनो आलाय, ज्यामुळे 21 जिल्ह्यामध्ये अतिशय कमी पाऊस, दुष्काळ सदृश्य परिस्थिती, तर उरलेल्या 15 जिल्ह्यात नावापुरताच पाऊस असेल। कालपर्यंत ज्या हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी ज्या तारखा सांगितल्या होत्या त्या तारखा खोट्या निघाल्या, कारण की मान्सूनची नवीनच तारीख आता जाहीर झाली आणि टक्केवारी देखील बदललेली आहे। काही दिवसापूर्वी सांगितलं गेलं की यावर्षी पाऊस 88% पडेल, 90% पडेल, पण आता पावसाची जी नवीन टक्केवारी आली आहे ती पूर्णतः बदलली, कारण की मान्सून आता थांबलाय। निसर्गानं आपलं अचानक रूप बदललंय, त्यामुळे सरकारने एक ताबडतोब बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री त्याचबरोबर अनेक हवामान विभागाचे तज्ज्ञ उपस्थित होते आणि त्याच्याच माध्यमातून ही माहिती देण्यात आली। त्यामुळे या माहितीला हलक्यात घेऊ नका। तुम्हाला वाटत असेल की असं काय दरवेळेस होतं, पण लक्षात घ्या 15 वर्षापूर्वी असंच एकदा झालं होतं। जेव्हा सुपर एल निनो ॲक्टिव्ह झालेला त्यावेळेस लातूरला रेल्वेनं पाणी नेलं होतं, ही बातमी तुम्हाला आठवत असेल। त्यावेळेस तो त्या ठिकाणी आता पुन्हा आलाय, ज्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडणार। मान्सूनची नवीन तारीख आता जाहीर झाली। ज्या लोकांना पेरण्या करायच्या आहेत त्यांनी नेमकं काय करायचं, कोणत्या तारखेला पेरणी करायची याची तारीख देखील स्पष्टपणे जाहीर करण्यात आली। सरकारनं कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के पाऊस पडेल, कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस पडेल, नवीन मान्सूनची तारीख काय, कोणते 21 जिल्हे यावर्षी कोरडे ठणठणीत पडणार, कोणत्या भागात कधी आणि किती पाऊस पडणार, अंदमानमध्ये दाखल झालेला मान्सून कोणत्या तारखेला महाराष्ट्राच्या मातीत येणार, कोणते जिल्हे वगळून हवा पाऊस पुढे जाणार आणि कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार नाही, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देतोय। पहा, जगातला सगळ्यात मोठा समुद्र म्हणजे प्रशांत महासागर, त्याचं तापमान अचानक वाढलंय। अंदमानमध्ये मान्सून आल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण समुद्राचं पाणी चक्क 2 अंश सेल्सिअसने तापलं आणि ज्यामुळे अख्ख्या जगावर सुपर एल निनोचं सावट आलंय। मग कोणते 21 जिल्हे की ज्याला फटका बसणार, तुमचा स्वतःचा जिल्हा या धोक्याच्या यादीत आहे का? 30 सेकंदात आपण सोप्या भाषेत समजून घेतोय। मुळात सुपर एल निनो काय असतो, त्याचा परिणाम आपल्या जीवनावर कसा होतो, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 4 महिन्यात पाऊस कसा, कुठे आणि किती पडणार, सगळी माहिती समोर आली। पहा, निसर्गाचा खेळ बदलतोय। मान्सूनचे वारे उलटे फिरले, याला कारणीभूत ठरलंय प्रशांत महासागरातला सुपर एल निनो। हवामान विभागाने आधी फक्त 16 जिल्ह्यात सांगितलं होतं, पण आता 5 जिल्हे वाढून 21 जिल्हे रेड झोनमध्ये आले। मुख्यमंत्र्यांनी साफ सांगितलंय की आतापासूनच चारा, छावण्या आणि पाणी पुरवठ्याचं व्यवस्थापन करा। आभाळातून पाऊस पडला नाही तर धरणं कशी भरणार आणि छावण्यांना पाणी कुठून येणार? पुणे वेधशाळेने एक नकाशा दाखवलाय। या नकाशात यंदाचा पावसाळा कोरडा ठाक पडल्याची धोकादायक बातमी समोर आली। प्रशांत महासागरात एक बदल झालाय, ज्यामुळे अख्ख्या पृथ्वीचं ऋतुचक्र कोलमडून पडलंय। एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या जंगलात भीषण वनवे पेटतात, तर दुसरीकडे दक्षिण अमेरिकेत पूर आलाय आणि बिचाऱ्या भारताच्या, विशेषतः महाराष्ट्राच्या नशिबाय फक्त यंदा कोरडा आभाळ आणि उष्णतेच्या झळा आल्यात। सर्वसाधारणपणे जो एल निनो असतो तो दर 2 ते 7 वर्षांनी येतो, पण सुपर एल निनो 10 ते 15 वर्षांनी येतो। 2015-16चं ते वर्ष आठवा, जेव्हा लातूरमध्ये इतकी बिकट परिस्थिती झाली होती की रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली होती, तेव्हा याला कारणीभूत हा सुपर एल निनोच होता। आता 2026मध्ये पुन्हा तोच काळा इतिहास डोळ्यासमोर पुन्हा घडताना दिसतोय। प्रशांत महासागराच्या भागात सातत्याने तापमान वाढते, तिथलं तापमान जर असंच वाढत राहिलं तर मान्सूनचे वारे तिथे अडकतील आणि पर्यायाने मान्सूनवर मोठा परिणाम होईल। मग याचा फटका यावर्षी नेमकं कोणत्या जिल्ह्याला बसणार, कुठे पाऊस पडणार नाही, जूनमध्ये कोणत्या तारखेला पाऊस महाराष्ट्रावर धडकणार, कोणते जिल्हे वगळून तो कोणत्या जिल्ह्यामध्ये हाहाकार उडवणार, पुणे वेधशाळेचा रिपोर्ट काय आहे, काय माहिती समोर आली आहे। पहा, पुणे वेधशाळेने दिलेल्या महत्त्वाच्या रिपोर्टनुसार विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि अकोल्यामध्ये जे तापमान आहे तर ते वेगानं वाढणार। सध्या
तापमान 40 ते 45च्या दरम्यान आहे, तर ते 47-48 पर्यंत जाऊ शकतं. हे तापमान माणसाच्या सहनशीलतेपलीकडे आहे. उन्हाचा लागलेला हा तडाखा म्हणजे पावसाळ्यातल्या दुष्काळाची नांदी आहे, हे लक्षात घ्या. जगभरातील 7 मोठ्या मॉडेलचा अभ्यास केला गेलाय. पहिल्या 6 मॉडेलने पावसाबद्दल थोडी आशा दाखवली. सरकारने जेव्हा या 7 मॉडेलचा अभ्यास केला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की हवामान हा संपूर्णपणे निसर्गाच्या गतीनं चालतो. माणूस फक्त त्याचा एक अंदाज लावू शकतो आणि हेच अंदाज ठोकताळे न लावता अचूक यावेत म्हणून 7 वेगळे मॉडेल तयार करण्यात आले आणि त्याचा अभ्यास केला. प्रत्येक मॉडेलमध्ये काय सांगितलंय तर 6 मॉडेलमध्ये सकारात्मक आशा दाखवली, पण 7वं मॉडेल जे आहे ते थेट महाराष्ट्रासाठी आहे आणि ज्याने सगळ्या महाराष्ट्राला दडकी भरवली. 7व्या मॉडेलमध्ये सांगितलंय की मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यात थोडाफार कदाचित पाऊस पडेल, पण जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात परिस्थिती बिकट आहे. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये 36च्या 36 जिल्ह्यामध्ये परिस्थिती अवघड. सर्वदूर आणि सलग पाऊस पडणार नाही, केवळ तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे. धुवाधार पाऊस जो असतो त्याची शक्यता अतिशय कमी वर्तवण्यात आली. मग कोणत्या तारखेपासून खरा मान्सून सुरू होणार? जूनमध्ये पाऊस किती टक्के, जुलैमध्ये किती, ऑगस्टमध्ये किती, सप्टेंबरमध्ये किती, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहणार? शेतकऱ्यांनी ज्या पेरण्या आहेत तर त्या नेमक्या कधीपासून करायच्या? पेरण्यांच्या तारखा नेमकं कशा पद्धतीने असणार? काय वातावरणामध्ये बदल होतोय? काय हवामान त्या ठिकाणी बदलतंय? मान्सूनची वाटचाल कशा पद्धतीनं थांबलेली आहे? सगळी सविस्तर अंदाज जो आहे तर तो तुम्हाला आता इथून पुढे सांगणार आहे. लक्षात घ्या, पावसाची जी परिस्थिती असते तर ती नेहमी बदलत असते आणि त्याच्यामध्ये नेहमी बदलत असतो तर तो मान्सूनचा अंदाज. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, जर आपण बघायला गेलं तर पुढील येणारे 3 दिवस जे आहे तर महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचं संकट बऱ्यापैकी आहे. जर आपण उद्या बघायला गेलं तर धाराशिव, सोलापूर तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे. इकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अहिल्यानगरमध्ये देखील जोरदार पाऊस त्या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता येणाऱ्या 48 तासात वर्तवली आहे. आता तो अवकाळी पाऊस आहे, पण आता खरा पाऊस कधीपासून सुरू होणार? तर पहा, पहिलं सांगितलं होतं की 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर 5 ते 7 जूनच्या आसपास जो आहे तो साधारणपणे महाराष्ट्राच्या मुख्य भूमीवर तळकोकणात दाखल होईल. पण आता तसं होणार नाही. साधारणपणे 8 ते 10 दिवस, 15 दिवस याच्यामध्ये लागू शकतात आणि तारीख वाढून ती 8 ते 10 जूनच्या आसपास झाली आहे. 8 ते 10 जूनच्या दरम्यान दक्षिण महाराष्ट्रामध्ये प्रवेश होणार आहे आणि 15 ते 16 जूनच्या आसपास सर्वदूर जो आहे तो पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळू शकते. त्यामुळे मग पेरणीचा जो काळ सांगितला गेला आहे तर तो 16 जून ते 23 जूनपर्यंत सांगितला गेलेला आहे. त्या तारखेमध्ये पाऊस येईल असं बोललं जात आहे. आता सांगितलं गेलं शेतकऱ्यांसाठी की जोपर्यंत 7 ते 8 इंच खोलीपर्यंत ओल राहत नाही, जोपर्यंत तुमच्या शेतामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहायचं आहे की 7 ते 8 इंच जोपर्यंत ओल राहत नाही तोपर्यंत पेरणी करू नका असं सांगितलंय. सलग 2-3 पाऊस सलग जोरदार जर झाले तरच पेरणी करा. साधारणपणे सध्याचा पाऊस जून जुलैमध्ये चांगला आहे, पण ऑगस्टमध्ये थोडासा खंड पडणार आहे आणि सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस जोरदार होईल. जुलैमध्ये एल निनोची शक्यता वाढणार आहे. त्यामुळे जूनमध्ये पाऊस समाधानकारक राहील, पण जुलैमध्ये एल निनोची शक्यता मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. मग आता सध्या तुमच्या भागामध्ये पाऊस कसा आहे, पेरणीची तयारी कशी झालेली आहे, नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.